दर्यापूर शहरामध्ये आज मंगळवार रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। यामध्ये एका शिक्षकाने 35 वर्षीय महिलेचा पाठलाग करून छेडखानी करत विनयभंग केला आहे। सदर घटनेचा व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाला आहे। दर्यापूर शहरातील एक महिला ही कृषी उत्पन्न बाजार समिती येथून बस स्थानककडे जात असताना आरोपी नामे मोहम्मद सिद्दीक मोहम्मद नसीर वय 55 आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ सदर महिला रस्त्याने जात असताना मोटारसायकल थांबवत महिलेचा पाठलाग केला व महिलेच्या समोर मोटारसायकल थांबवून चलती क्या असे बोलत त्या महिलेला मोटारसायकलवर बसवण्यासाठी आग्रह करत होता। परंतु त्या महिलेने सदर आरोपीच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती रस्त्याने जाण्यास निघाली। पुन्हा समोर गेल्यानंतर सदर आरोपीने त्या महिलेला मोटारसायकलवर बसवण्यासाठी आग्रह धरला। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने तिच्या पतीला फोन करत मला एक व्यक्ती त्रास देत आहे असे सांगितले। सदर महिलेचा पती हा महिलेजवळ आल्यानंतर आरोपी हा मोटारसायकल घेऊन निघाला। मात्र महिला व तिच्या पतीने त्या आरोपीचा शोध घेतला व साईनगर फाट्याजवळ सदर आरोपी शिक्षक हा त्यांना दिसला। या दरम्यान महिलेच्या पतीने त्याला विचारणा केली असता त्याने आरारीची भाषा वापरली। त्यामुळे सदर शिक्षक आरोपीला महिलेने व परिसरातील जमा झालेल्या नागरिकांनी चांगलाच चोप दिला। या घटनेचा व्हिडिओ आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाला आहे। सदर आरोपी हा मौलाना आझाद उर्दू हायस्कूल नगरपालिका शाळा दर्यापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य करत सुद्धा असल्याचे आता बोलले जात आहे। पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून महिलेचे तक्रारीवरून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती ठाणेदार संतोष टाले यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे। दर्यापूर तालुक्यामध्ये आज सकाळी दर्यापूर शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेत एका महिलेला एका 45 वर्षीय पुरुषाने तिचा पाठलाग करून त्या महिलेला छेडखानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दरम्यान दर्यापूर शहरात ही धक्कादायक घटना सकाळी 8:30 वाजता दरम्यान घडल्यानंतर एक भीतीचे वातावरण दर्यापूर शहरात पसरलेले आहे। सदर महिलेचा पाठलाग करत असताना काही लोकांनी आणि त्या महिलेच्या पतींनी सदर आरोपीला साईनगर फाट्यावर या ठिकाणी अडून त्याला जाब विचारला असता त्याने अरेरावी करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सदर महिलेने व परिसरातील नागरिकांनी सदर आरोपीला चांगला चोप दिलेला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद सुद्धा झालेले आहे। त्या दरम्यान नंतर सदर महिलेने दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार या संदर्भात दाखल केलेली आहे। दर्यापूर पोलिसांनी सदर घटनेच्या संदर्भात सदर आरोपीला ताब्यात घेतली असून सदर आरोपीवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेत ठाणेदार यांनी सांगितलेल्यानुसार नवीन कायद्यानुसार सदर आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार संतोष ताले यांनी आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे या घटनेत पुढील काय कारवाई होणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे। दर्यापुरात होत असलेल्या अशा घटनेने आता महिला कुठेतरी असुरक्षित असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर दुसरीकडे त्याच बहिणीची या ठिकाणी अशा प्रकारे जर छेडखानी होत असेल तर यात मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सुद्धा एक लक्ष देणे हे अनिवार्य आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। ताईले म्हणते की तो चल म्हणते मला बसून माझ्या गाडीवर त्या रपा आणायला पाहिजे याच्या कारणाने थोडं बडे याच्या ताईले म्हणते तो की माझ्या गाडीवर बस म्हणते चल म्हणते काय मी कुठं नेते तो म्हणून राहिला ह्या ताईले म्हणवाला ह्या थोडं बडा आणा रपा सुरू करून टाका। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।